नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इथे आता मुक्ताला सागरचा खूपच राग आलेला असतो. कारण आज सईने काही चूक केली नसताना सागरने तिला धक्का दिलेला असतो. तेव्हा आता रागानेच मुक्ता सईला झोपी लावण्यासाठी निघून गेलेली असते. तर इथे सागर दारूच्या नशेत सारखा बरळत असतो की सई ही हर्षवर्धनची मुलगी आहे म्हणून. आता हे सर्व बोलणे मुक्ताने ऐकलेले असते. तेव्हा मुक्ताला कळलेलं असतं की हर्षवर्धन आणि सावनीने सागरला भडकवण्यासाठी हा सर्व प्लॅन केलेला आहे. त्याच्या मनात हे सर्व काही भरवलेले आहे. तेव्हा मुक्ताने आता ठरवलेले असते सईची आणि सागरची DNA ची टेस्ट करायची म्हणून. आता ती कुणालाही काही न बोलता सागरचा एक केस आणि सईचा एक केस हॉस्पिटलला DNA चे रिपोर्ट करण्यासाठी घेऊन जाते. त्यानंतर इथे आता सईचा छोटासा अपघात झालेला असतो. तेव्हा आता सईला लागलेलं असतं त्यामुळे तिला हॉस्पिटलला घेऊन जातात. तेव्हा आता इथे डॉक्टर म्हणतात की सईच्या जखमेतून खूपच रक्त वाहिलेलं आहे, त्यामुळे तिला रक्त घालावं लागेल. तेव्हा तुमचं रक्त द्यावं लागेल सागर कोळी असे म्हणताच आता लगेच सागरला हर्षवर्धनचे ते बोलणे आठवू लागते की सई ही सागरची मुलगी नसून हर्षवर्धनची मुलगी आहे म्हणून. आता सागरला खूपच राग आलेला असतो. तो काही न बोलता हॉस्पिटलमधून घरी निघून येतो. तेव्हा आता इथे मुक्त सागरला हॉस्पिटलमध्ये शोधत असते, मात्र तिला तो कुठेच दिसत नाही. तेव्हा आता मुक्तालाही सागरचा खूपच राग आलेला असतो. तर इथे आता सईला रक्त दुसरीकडून मिळवलेलं असतं. त्यानंतर इथे आता रिपोर्टही आलेले असतात. मात्र त्यात मुक्ताला स्पष्ट कळलेलं असतं की सई ही सागरचीच मुलगी आहे म्हणून. आता मात्र मुक्ता रागातच घरी येते आणि ते DNA चे रिपोर्ट सागरच्या तोंडावर मारते आणि म्हणते, काही लाज नाही वाटत तुम्हाला स्वतःच्या मुलीला असं हॉस्पिटलला सोडून येताना? अहो बाप आहात की नाही तुम्ही? असं जखमी अवस्थेत मुलीला हॉस्पिटलला सोडून कसे आलात? रक्त द्यायचं सोडून? काय माणूस आहात की कोण आहात तुम्ही? अहो एखाद्या प्राण्याला सुद्धा आपल्या लेकराची कीव येते, पण तुम्हाला नाही येते. आता मात्र सागरचा राग अनावर होतो. तो लगेच मुक्ताला म्हणतो, सई माझी मुलगी नाहीये. किती वेळा सांगू मी? कुणाला सांगू? सई माझी मुलगी नाहीये. ती हर्षवर्धन अधिकारीची मुलगी आहे म्हणून. आता मात्र मुक्ताला सागरचा खूपच राग येतो. तेव्हा मुक्ता म्हणते, त्या हर्षने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं? त्या हर्षवर्धनने हे सर्व मुद्दाम केलं हे का कळत नाही तुम्हाला? अहो तुम्हाला गुंतवण्यासाठी तुमच्या मुलीचं प्रेम तुम्हाला कधीच मिळू नये म्हणून हे सर्व करतायत ते दोघे, हे का कळत नाही? तेव्हा लगेच सागर म्हणतो, नाही पण तो जो काही बोलतोय ना ते एकदम खरोखर आहे. सई माझी मुलगी नाहीच आहे मुळीच. त्यामुळे मला तिला बघितलं तरी हर्षवर्धनचं बोलणं आठवतं, म्हणून मी तिचा रागराग करू लागतोय. काय करू मी? दुसरं काय करणार आहे? माझी मुलगी नाहीये सई. आता मुक्ताला खूपच राग येतो. तेव्हा मुक्ता लगेच म्हणते, या माणसाला स्वतःची काही किंमत आहे की नाही? अहो तुम्हाला कंपनीचा CEO कोणी केलंय? तुम्ही शिकलेले आहात ना, मग स्वतःचा ब्लड ग्रुप निदान काय आहे, आपल्या मुलीचा काय आहे हे तर जाणून घ्यायला हवं की नाही तुम्ही? असं कसं लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता तुम्ही? हे बघा रिपोर्ट, DNA चे रिपोर्ट बघा. सई ही तुमचीच मुलगी आहे, तिच्या शरीरात तुमचं रक्त आहे. आता मात्र रिपोर्ट बघताच सागरचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तो खूपच आनंदात खूपच नाचायला लागतो. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, आता काय झालं? आता आहे का सई तुमची मुलगी? का? आता रिपोर्ट बघितले म्हणून? अहो असं कुणाचंही ऐकून सईपासून तुम्ही दूर कसे जाऊ शकता? तो हर्षवर्धन आणि सावनी मुद्दाम म्हणून करत आहेत हे सगळं. तुम्हाला हे कसं कळत नाही? किती वेळा समजावून सांगू? आता तरी इथून पुढे नीट ध्यानात ठेवा. सई ही तुमची मुलगी आहे आणि आता इथून पुढे तिला वडिलांचं प्रेम द्या. तिचा ज्या प्रेमावर हक्क आहे ना ते प्रेम तिला मिळू द्या. तेव्हा आता सागर लगेच सईला आनंदाने मिठी मारतो. तर इथे आता इंद्राने हे सर्व बोलणे ऐकलेले असते. तेव्हा इंद्रा म्हणते, म्हणजे या हर्षवर्धन आणि सावनीने माझ्या लेकासुनात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. माझी सई त्या हर्षवर्धनची पोरगी आहे असं म्हणतो का? आता दुसरा कुठला पर्याय उरला नाही म्हणून हे चालू केलं काय या दोघांनी? नाही नाही नाही, आता यांना सोडणार नाही, यांना बघावंच लागेल असं म्हणून आता इंद्रा लगेच इकडे सावनीच्या घरी निघालेली असते. तर सागरही खूपच आनंदात सईला मिठी मारतो आणि म्हणतो, माझी सई, आणि प्रेमाने तिला जवळ घेतो. तर हे बघून मुक्तालाही खूपच आनंद झालेला असतो. तरी ते आता लगेच सागर ते रिपोर्ट घेऊन सावनीच्या घरी निघालेला असतो. तर त्याच्या पाठोपाठ मुक्ताही तिकडे आलेली असते. मग एक एक करून सर्वजण तिथे पोचलेले असतात. तेव्हा इंद्रा लगेच घरात आल्यानंतर सावनी म्हणते, तुम्ही कशा काय आला इथे?
कोणी पाठवलं तुम्हाला इथे? इथे येण्याची परवानगी दिलीच कोणी तुम्हाला?" तेव्हा लगेच इंद्रा बोलते, "ए पांढऱ्या पाली, मी काय घाबरते का गं तुला? चटक चांदणे. आणि काय गं, कुठे आहे तो 6 फुटाचा बैल कुठे आहे? तुला बोलाव, बोलाव तुझ्या त्या बैलाला. बघतेच मी त्याच्याकडे आता." माझ्या सागऱ्याला ताण देतो काय? थांब थांब, बोलव त्याला, असे म्हणून आता लगेच सावनी खूप घाबरून जाते. तेव्हा हर्षवर्धनही तिथे आलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो, "काय आरडाओरडा चाललाय हा? माझ्या घरात येऊन मलाच कोण बोलतंय? आणि तुम्ही इथे मुळात आलाच कशाला ते सांगा." तेव्हा आता त्याच्या पाठोपाठ लगेच इथे सागरही आलेला असतो. तेव्हा सागर म्हणतो, "हे घे रिपोर्ट आणि बघ डोळे फाडून. सई ही माझी मुलगी आहे, सई सागर कोळी." तेव्हा लगेच हर्षवर्धन आता ते रिपोर्ट बघतो आणि म्हणतो, "काय? हे खोटे रिपोर्ट? तू कितीही खोटे रिपोर्ट आणून दिले ना, तरीही खरं मला माहिती. सई ही माझी मुलगी आहे म्हणून ते." तेव्हा आता सावनी म्हणते, "हो सागर, सई ही हर्षवर्धनची मुलगी आहे म्हणून किती वेळा सांगायचं आता तुला? तुला कळत कसं नाही?" तेव्हा लगेच इंद्रा म्हणते, "ए गप्प बैस." तेवढ्यात आता मुक्ताची एंट्री झालेली असते. मुक्ता लगेच म्हणते, "हो का? सई तुमची मुलगी आहे का? कशावरून? हे रिपोर्ट खोटे आहे? हो का?" तेव्हा हर्षवर्धन बोलतो, "आम्ही नाही मानत, हे खोटे रिपोर्ट आहे, हे शक्यच नाहीये, सई ही माझी मुलगी आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "हो का? तुम्हाला नाही कळत का? हे डॉक्टरांकडून आलेत रिपोर्ट, DNA चे टेस्ट केली आम्ही. हो, ही खोटी असू शकत नाही, खोटे तुम्ही आहात. सई ही तुमची मुलगी मुळीच नाहीये, ती सागरची मुलगी आहे. आणि इथून पुढे माझ्या मुलीच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, सांगून ठेवते." तर आता इंद्राही बोलते, "ए सावनी, तुला सांगून ठेवते हां, माझ्या पोराच्या वाटेला जायचं नाही, त्याच्या संसारात आड यायचं नाही, आता सांगून ठेवते. तू हवं तेव्हा वाटोळं केलंय त्याचं, आता नाही हां. आता मला माझ्या लेका-सुनाचा संसार बघायचा आहे आणि माझ्या सईला त्रास देती होय?" तेव्हा आता मुक्ता म्हणते, "थांबा तुम्ही. तुम्ही जर इथून पुढे आता सईला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टात तुम्हाला काय सांगितलेलं आहे माहिती आहे ना? तुम्हाला शिक्षा होईल." तेव्हा आता मात्र सावनी आणि हर्षवर्धन घाबरतात. तेव्हा हर्षवर्धन मनाशीच म्हणतो, "ही तर जास्तच हुशार निघाली. मी एवढा विचार केला नव्हता, ही सर्व असं काही करेल म्हणून." मग आता सागर म्हणतो, "ए, मला हॉटेलमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, दारू पिऊन मला भडकवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मुलीच्या विरोधात करतोय ना? आता बघ, आता बघ, माझी मुलगी आता माझी कायमची झाली. आता तू मला फसवू शकत नाहीये." मग आता सागर ते रिपोर्ट हर्षवर्धनच्या तोंडावर मारतो आणि म्हणतो, "घे माझी मुलगी सई सागर कोळी. आता ती इथून पुढे कायम माझ्याजवळच राहणार आहे." असे म्हणून आता सागर तिथून निघून जातो. तेव्हा लगेच इंद्रा म्हणते, "ए 6 फुटाच्या बैला आणि ए चटक चांदणे, तुम्हा दोघांनाही सांगून ठेवते, माझ्या सागऱ्याच्या नादाला जर लागले ना, तर कोयत्याची शपथ उभा चिरून टाकी ना, पुन्हा आमच्या वाटेला यायचं नाही, सांगून ठेवते." असे म्हणून आता इंद्राही तिथून निघालेली असते. तेव्हा लगेच सावनी म्हणते, "मुक्ता अगं." तेव्हा लगेच मुक्ता म्हणते, "बास, तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. अहो तुम्ही आई आहात ना सईच्या, अशी कुठे आई असती का?" तर हे सर्व बोलणे सागर ऐकतो. तेव्हा सागर म्हणतो, "थांबा एक मिनिट, हिला काय आई म्हणताय तुम्ही? अहो आई पण काय असतंय ना, हे हिला माहितीच नाहीये. मी सांगतो तिला आई काय असते ती." लगेच आता सागर मुक्ताकडे बोट करतो आणि म्हणतो, "आई जी असते ना, तर ही आई आहे. बघितलं, सईच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा तिने सिद्ध करून दाखवलंय की आई पण काय असतंय ते. आणि तू गं ऐक, किती वेळा सांगावं तुला? किती वेळा? निदान या हर्षवर्धनच्या नादी लागून आपली मुलगी त्याची आहे असं तरी म्हणायला तुला पटतं का? काय तुला स्वतःची लाज वाटते? काय तर म्हणे मी आई आणि माझ्या मुलीशिवाय मी राहू शकत नाही, तिची कस्टडी मला हवी आहे. बरं तरी झालं, देवाने माझ्या बाजूने सर्व काही घडवलं आणि माझी मुलगी माझ्याजवळ आली. आई काय असते ना ते हिच्याकडून शिक. हिच्याजवळ आई किती खुश राहते ना ते बघ. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ही सर्व आनंद देते सईला. ही आई असते." आता मात्र हे सागरचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर मुक्ताला खूपच आनंद होतो. कारण आता सागरने मुक्ताला सईची आई म्हणून स्वीकारलेलं असतं. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.